नवी दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या निमित्तानं अनेक धक्कादायक प्रश्न समोर आले आहेत। नवी दिल्लीत झालेला हा बॉम्बस्फोट करण्याच्या मागचं षडयंत्र किती गहिरं होतं हेही आता उघड होतंय। पण त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे की भारताला हादरवणारा हा डॉक्टर बॉम्ब आहे तरी काय। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आजच्या या कार्यक्रमात आपण माहिती घेणार आहोत की भारताच्या विरोधातलं हे षडयंत्र किती गंभीर आहे। ज्या पद्धतीनं नवी दिल्लीतल्या घटनास्थळामध्ये बॉम्ब फुटला त्यानंतरची परिस्थिती दिवसागणिक अधिकाधिक गंभीर बनत गेली। नवी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या नंतर तपास यंत्रणा कामाला लागल्या आणि त्यांनी खोदून काढलं की या तपास यंत्रणेच्या माध्यमातून कशा पद्धतीचं संपूर्ण प्रकरण राबवलं जात होतं। तपास यंत्रणेंना मिळालेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे। NIA म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून जी माहिती समोर आली ती अशी सांगते की 10 नोव्हेंबर 2025 मध्ये घडलेल्या बॉम्बस्फोटाची व्यापकता इतकी मोठी होती की त्या निमित्तानं अनेक संरक्षण विषयक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले जाणार होते। 14 मे रोजी जवळपास 7,500 पानांमध्ये केलेल्या आरोपपत्रात सांगितलं गेलंय की जिहाद्यांनी बॉम्ब बनवण्यासाठी अत्याधुनिक तंत्राची मदत घेतली। आणखी धक्कादायक प्रकार असा की हे जिहादी रॉकेट बॉम्ब बनवू पाहत होते। ते रॉकेट बॉम्ब या संवेदनशील ठिकाणांवर टाकायचे होते। हे जिहादी पकडले गेले नसते तर त्यांनी मोठा घातपात नक्कीच घडवला असता। हा सगळा प्रकार भारतासाठी किती आव्हानात्मक आहे, किती धक्कादायक आहे ते आपल्याला समजावून सांगतात निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी। एकंदर आपण जर विचार केला तर आपली डिजिटल आणि सायबर इंटेलिजन्स पोलिसांची जी विंग आहे किंवा आपल्या IBची जी विंग आहे त्यांच्या समोर हे फार मोठं आव्हान आहे की आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कशा प्रकारचं आपलं इंटेलिजन्स नेटवर्क ड्रॅगनेट किंवा एक मॅट्रिक्स आपल्याला डेव्हलप करता येईल। हा खूप मोठा चॅलेंज भारतीय तपास यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा यांच्या समोर आहे। तद्वतच दुसरा एक अतिशय महत्वाचा मुद्दा या अनुषंगाने उजेडात येतो की या ठिकाणी फायनान्स कुठून येतं, हे सगळं करायला पैसे कुठून येतात। म्हणून आपली जी IBची विंग आहे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स FATS या विंगला सुद्धा हे खूप मोठं चॅलेंज निर्माण झालेलं आहे। भारताला अशांत करावं, त्याचे विविध प्रकारे विभाजन करावं यासाठी अनेक शक्ती कार्यरत आहेत। पण आपल्याला आपल्या तपास यंत्रणांवर विश्वास ठेवायला हवा, कारण त्यांची प्रत्येक कवायत, अतिरेक्यांची प्रत्येक कवायत अपयशी ठरते। तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।